स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली अडचण असेल तर ती म्हणजे आर्थिक चणचण. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात आपल्याला पैशांच्या अडचणी येतात. घराचं काम सुरू करतो, पैसाच संपतो. मुलांचं शिक्षण, महत्त्वाचं शिक्षण येतं आणि त्यावेळी पैसा नसतो. एखादी मुलांची फी भरायची असते आणि त्यावेळी खिशात पैसा नसतो. मुलांना हवं तसं स्थळ हवं असतं. बऱ्याच वेळा छान आपल्याला जसं हवं तसं सगळं घडतं, पण लग्नासाठी पैसे नसतात. शेजारच्या लोकांना विचारतो, नातेवाईकांना फोन करतो, मित्रांना फोन करतो, पण कुणीच आपल्याला आर्थिक मदत करत नाही. पैशांची अडचण काही केल्या दूर होत नाही. सतत दारिद्र्य, सतत गरिबी, सतत आर्थिक तंगी. बघा, ही समस्या तुमच्या आयुष्यात असेल. तुम्ही कुणाकडनं पैसे घेतलेले असतील, ते तुम्हाला त्याला परत द्यायचे असतील. कुणी तुमचे पैसे घेतलेले असतील, त्या व्यक्तीकडनं तुम्हाला तुमचे पैसे परत मागायचे असतील. एखाद्या कामात तुमचे पैसे अडलेले असतील, ते पैसे तुम्हाला हवे असतील, तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो नक्की करा. या उपायाने पैशांच्या सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला जेवढे अर्जंट पैसे हवे असतील, जेवढी रक्कम तुम्हाला हवी असेल, अगदी हा उपाय केल्यानंतर काही क्षणात ती रक्कम कुठून ना कुठून पण तुमच्यापर्यंत येईल. अनुभव सिद्ध असणारा उपाय आहे, खूप महत्त्वाचा आहे. लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे. व्यवस्थित ऐका आणि जसं सांगते तसंच करा. 2 उपाय सांगते, दोघांपैकी कुठलाही एक करा. शक्य असेल तर दोघांपैकी 2ही करा. सगळ्यात पहिला उपाय मंगळवारी. नाही मंगळवारी शक्य तर शुक्रवारी. शुक्रवारी पण नाही शक्य तर एरवी कुठल्याही दिवशी करा. मंगळवार, शुक्रवार लक्ष्मी प्राप्तीसाठी असणारे दिवस आहे. पण नाहीच तर मग तुम्ही एरवीसुद्धा हा उपाय करू शकता. सकाळ किंवा संध्याकाळ. सकाळी करणार असाल तर सकाळी 6-6:30च्याच दरम्यान करायचं आहे आणि संध्याकाळी जरी करणार असाल तरी 6 ते 6:30च्याच दरम्यान करायचं आहे. कारण ही साक्षात रूपी माता लक्ष्मीच्या येण्याची वेळ असते, माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे या वेळात जर तुम्ही हा उपाय केला तर खात्रीने सांगते, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल आणि जर या वेळात माता लक्ष्मी तुमच्या घरात आली तर ती स्थिर होईल. काय करायचं आहे, देवघराच्या समोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचाच दिवा असावा, तेलाचा नाही. तुम्ही रेग्युलर तेलाचा दिवा लावताय, तुम्ही तो सुद्धा लावा, पण तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे. एका मातीच्या पंटीत किंवा तुमच्याकडे जो कुठला धातूचा दिवा असेल, नाही कणकेचा दिवा घ्या, कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता. छान दिवा घ्यायचा आहे. त्या चांदीचा असेल तर आवर्जून तुम्ही चांदीचा घ्या. त्या दिव्यामध्ये तुम्हाला हे तूप घालायचं आहे. एक छान कलाव्याची म्हणजे पिवळ्या धाग्याची, बघा लाल पिवळा जो धागा असतो अशा पद्धतीचा हा तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला त्या दिव्यामध्ये याची वात घालायची आहे. आता हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक छोटीशी वाटी किंवा छोटंसं भांडं, मातीचं भांडं असेल तर आवर्जून घ्या. मातीचं भांडं किंवा मातीची पंटी घ्यायची आहे. देवघराच्या समोर आता हे भांडं तुम्हाला ठेवायचं आहे. या भांड्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 कापराचे तुकडे घालायचे आहेत. भीमसेनी कापूर 4 ते 5 कापराचे तुकडे तुम्हाला घालायचे आहेत आणि त्या कापराच्या वरती तुम्हाला अर्धा चमचा मध घालायचे आहे. बघा, मध पूजेसाठी जी मध घेतो ही मध, अर्धा चमचा मध तुम्हाला कापरावरती घालायचे आहे आणि त्या मधीच्या वरती तुम्हाला अर्धा चमचा गाईचं तूप घालायचं आहे. गाईचं शुद्ध तूप तुम्हाला घालायचं आहे आणि त्या तुपाच्या वरती तुम्हाला 5 किंवा 15 गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लाल, पिवळा, गुलाबी कुठलाही गुलाब चालेल, फक्त गुलाब असावा. गुलाबाच्या 5 किंवा 15 पाकळ्या तुम्हाला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत आणि आता या गुलाबांच्या पाकळ्यावरती सुद्धा तुम्हाला थोडेसे कापराचे तुकडे ठेवायचे आहेत. आता हा कापूर पेटवायचा आहे, प्रज्वलित व्हायचा आहे. आता जसा कापूर पेटेल तशी त्यातून अग्नी बाहेर येईल. जशी अग्नी बाहेर येईल तसं तुम्हाला तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून घ्यायचा आणि माता लक्ष्मीला सांगायचं, हे माता लक्ष्मी, तुझ्याकडे खूप पैसा आहे, तू धनाची देवी आहेस, तुझ्याकडे संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, सगळं काही तुझ्याकडे आहे. मला सुद्धा पैशांची गरज आहे. माझ्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण आलेली आहे. हे माता लक्ष्मी, माझी मदत कर. तू माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या घरामध्ये आगमन कर आणि माझी आर्थिक समस्या दूर कर, असं माता लक्ष्मीला सांगायचं आहे. 24 तासांच्या आत माझी पैशांची ही अडचण दूर होऊ दे. तू काहीही करू शकतेस.
तूच करू शकतेस, कारण सगळं काही तुझ्याकडे आहे. असं माता लक्ष्मीला तुम्हाला विनवणी करायची आहे, विनंती करायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला पुन्हा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. जसा कापूर विझेल, कापूर विझल्यानंतर त्यामध्ये घातलेलं जे काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा जळायला जातील. तर जे काही त्यामध्ये शिल्लक राहील त्या भांड्यामध्ये ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि एखाद्या छान झाडाखाली वगैरे ते टाकून द्यायचं. हा उपाय ज्या दिवशी तुम्ही कराल, समजा आज मी हा उपाय करते तर आजपासून सलग तुम्हाला 7 दिवस करायचा आहे. समजा आज मंगळवार आहे तर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार असं तुम्हाला 7 दिवस हा उपाय करायचा आहे. तुम्ही गुरुवारपासून करताय तर 7 दिवस करा, शुक्रवारपासून करताय 7 दिवस करा, तुम्ही रविवारपासून करताय 7 दिवस करा. ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करताय त्या दिवसापासून सलग 7 दिवस रोज तुम्हाला त्याच टायमाला माता लक्ष्मीच्या समोर बसायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. सांगितलेल्या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला जाळायच्या आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं विनवणी करायला, लक्ष्मीचं स्मरण करायला तसं करायचं आहे. 7 दिवसांमध्ये तुम्ही स्वतः मला सांगाल, ताई खूप दारिद्र्य होतं, काही केल्या घरात रुपया पण येत नव्हता, पण हा उपाय केला आणि या 7 दिवसांमध्ये खरंच चमत्कार झाला. बघा, अनुभव सिद्ध उपाय आहे, मी स्वतः केलेला हा उपाय आहे. कुठून पैसा येतो कळत नाही, पण येतो. अडलेला थांबलेला पूर्वी जुना काहीही होतं पण पैसा येतो. बघा, गुलाब हे लक्ष्मीचं अत्यंत प्रिय फूल आहे. गुलाबाची पाकळी ही धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तूप, कापूर, मध हे एकत्रित जाळतात, जेव्हा त्यातून एक ऊर्जा बाहेर येते तेव्हा त्यातून धनप्राप्तीचा संयोग तयार होतो. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाते आणि या वेळात जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण करता, तिच्याकडे मनापासून मागता, तेव्हा ती नक्कीच तुमच्या घराकडे येऊन तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला ती दान करून जाते. सलग 8 दिवस हा उपाय करा, खूप प्रभावी आहे. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपायसुद्धा तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी नाही तर मग एरवी कुठल्याही दिवशी करू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर देवघराच्या समोर, बघा देवघराच्या समोर एक सिक्का ठेवायचा आहे. एक लाल कापड ठेवा छोटंसं, त्या कापडावरती एक सिक्का ठेवा, 1 रुपयाचा ठेवा. त्या सिक्क्यावरती एक सुपारी ठेवा, सुपारीच्या सोबत एक हळकुंड ठेवा, त्यासोबत एक छोटंसं जायफळ ठेवा, त्याच्यावरती थोड्या अक्षदा अर्पण करा, हळदी कुंकू अर्पण करा, धूप दीप हे सगळं काही त्या साहित्याला ओवाळून घ्या. आता त्या कापडाची पोटली करा छोटीशी. तयार केलेली पोटली जी आहे ती आपल्या हातात घेऊन उजव्या हातात ती पोटली घ्यायची आणि 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं. 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हटल्यानंतर ही पोटली माता लक्ष्मीवरून ओवाळायची 21 वेळा. ओवाळत असताना ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा फक्त मंत्र म्हणा आणि ही पोटली महालक्ष्मीवरून, माता लक्ष्मीवरून ओवाळा. ओवाळून घेतल्यानंतर ही पोटली त्या दिवशी माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्या. पूर्ण दिवस किंवा पूर्ण रात्रभर ही पोटली तिथेच ठेवा. दिवस रात्र संपून गेला की दुसऱ्या दिवशी ही पोटली तिथून उचलायची, आपल्या कपाटात किंवा पैशांच्या पाकिटात ठेवून द्यायची. कितीही दिवस तुम्ही ठेवू शकता. कायम धन येत राहील, धनामध्ये बरकत राहील, पैसा, धन, वैभव, ऐश्वर हे सगळं काही तुमच्या घरामध्ये भरभरून राहील. बघा, दोनही उपाय खूप प्रभावी आहेत, नक्की करा.